हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 28 जुलै रोजी म्हणजे शनिवारी आषाढी एकादशी आहे. देवशयनी आषाढी एकादशी ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. तसं बघितलं तर प्रत्येक एकादशी आपल्याला महत्त्वाची असते, परंतु आषाढी एकादशी अशी आहे की म्हणजे तुम्ही जर वर्षभर एकादशीला सेवा केली नसेल, कोणत्याच एकादशीला किंवा एकादशीचा उपवास तुम्ही वर्षभर केला नसेल, तर तुम्ही आषाढी एकादशीला उपवास केला आणि या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या पांडुरंगाच्या सेवा केल्या, तर तुम्हाला म्हणजे संपूर्ण जेवढ्या एकादशी आहेत वर्षभराच्या त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला या एकादशीमध्ये मिळणार आहे. अशी एकादशी असते. तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला पांडुरंगाचा एक मंत्र आहे. तर या एकादशीला आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे, अतिशय प्रभावशाली. त्या मंत्राचा जप जर आपण केला तर आपल्या पापातून मुक्ती होते. जे काही मागच्या जन्मी किंवा या जन्मात आपल्या हातून कळत नकळत चुका झाल्या असेल त्याचं परिमार्जन होतं. तर तो मंत्र कोणता आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर खाली व्हिडिओ आला आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही जाऊन बघू शकतात. कालच मी तो व्हिडिओ केला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. आणि आजची जी माहिती आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त भगवान श्री हरिविष्णूंच्या सेवा करायच्या आहेत. तर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंच्या या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, या दिवशी पिरियड सूत्र विटाळ काय आलं तर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर या दिवशी उपवास करायचा प्रयत्न करा. उपवास करणं म्हणजे काय, तर आपल्या शरीराला आराम देणं. फक्त उपवास केल्याने पुण्याची प्राप्ती होते असं नाही, तर आपल्या शरीराला सुद्धा आराम मिळत असतो. आपले जेवढे इंद्रिय आहेत शरीराची तेवढे जागृत होतात आणि त्यांना आराम मिळतो म्हणून. आणि उपवास केल्याने आपण परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जात असतो. बाकी आपल्याला म्हणजे खूप म्हणजे त्याचं फळ मिळतं. उपवास केलं तर देव आपल्यावर प्रसन्न होईल आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होईल. नाही, आपल्याला सेवा केल्याशिवाय होणारच नाही. भगवान विष्णूंची तुम्हाला सेवा करावीच लागेल, तरच तुम्हाला सेवेचं फळ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यातले दुःख संकट दूर होणार आहे. तर तुमच्या आयुष्याचं सुद्धा दुःख संकट तुम्हाला दूर करायचे असतील, तुमच्या आयुष्यातली पीडा तुम्हाला दूर करायची असेल, घरातली नकारात्मकता दूर करायची, घरात खूप अशांतता आहे, तुमच्या घरात शांतता नांदावी, लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. म्हणजे पैशांची तुम्हाला कधी समस्या येऊ नये, आर्थिक स्थिती सुधारावी, या सगळ्या गोष्टींसाठी ही सुंदर सेवा आहे. तर आपल्याला या दिवशी सेवा कोणती करायची आहे, याआधी सकाळी भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल, त्यावर तुम्हाला अभिषेक आवर्जून करायचा. अभिषेक करायचा कंटाळा करायचा. अभिषेक तुम्हाला अभिषेक करत असताना विष्णू सहस्रनाम मोबाईलवर लावून द्या किंवा तुम्ही मुखाने म्हणू शकता. अभिषेक झाल्यानंतर छानपैकी तुम्ही मूर्ती जागेवर ठेवा, किंवा तुम्हाला एक सोप्पा मंत्र देते मी. म्हणजे अभिषेक करत असताना एक मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता. तो मंत्र तुम्ही 16 वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल. मी तुम्हाला तो मंत्र सांगते. सुप्ते जगन्नाथे जगत सुपा भवेदिदम विबुद्धे त्वयी बुद्धेत तत्सर्व सचराचरम, असा हा मंत्र आहे. हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आणि 108 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. तुम्हाला नसेल वेळ तर 16 वेळा म्हणा आणि तुम्ही अभिषेक करा अशा पद्धतीने, किंवा विष्णू सहस्रनाम मोबाईलवर लावून द्या, असं सुद्धा तुम्ही करू शकता. आता हे झाला अभिषेक. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला सेवा कोणकोणत्या करायच्या. सेवेमध्ये मागे राहायचं नाही. तर आम्ही सेवा सकाळी करू शकतो का, सायंकाळी करू शकतो का, सकाळी सायंकाळी कधीही तुम्ही सेवा करू शकता. किंवा ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार, अर्ध्या सकाळी करा, अर्ध्या सायंकाळी केलं तरी चालेल, किंवा एका बैठकीत केलं तरी सुद्धा चालेल. सगळ्यात प्रभावशाली सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम. अतिशय प्रभावशाली सेवा आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो आणि भगवान श्री हरिविष्णू या दिवसापासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत शेषशय्येवर निद्रावस्थेत जातात. म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस सोडायचा नाही. तर या दिवशी आवर्जून विष्णू सहस्रनामाचं पठण करा. विष्णू सहस्रनाम खूप कठीण आहे सगळेजण म्हणतात, परंतु मी तुम्हाला खरंच सांगेल 20 मिनिटात ते पठण होतं. माझं तरी होतं, कारण मी ते
इतक्या वर्षांपासून पठण करते आहे, माझं आता ते पाठांतर झालं आहे, तुमचं सुद्धा होईल. तुम्ही आत्तापासून ते श्रवण करा. दररोज नित्यनेमाने विष्णू सहस्रनाम मोबाईलवर लावून द्या किंवा टी व्हीवर लावा आणि श्रवण करा. जसं आपण श्रवण करतो तसे ते शब्द आपले पाठांतर होतात आणि आपल्याला ते इझी जातं पठण करायला. परंतु विष्णू सहस्रनामाचं पठण करायला कंटाळा करू नका. विष्णू सहस्रनाम पठण होत नसेल तर व्यंकट स्तोत्राचं 1 किंवा 16 वेळा पठण करा. यानंतर गीतेतला 15वा अध्याय तुम्हाला या दिवशी आवर्जून पठण करायचा आहे. गीतेतला 15वा अध्याय प्राकृतमध्ये आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. आपल्या नित्यसेवामध्ये आहे. तुम्हाला संस्कृतमध्ये जर जाणार असेल तर तुम्ही प्राकृतमध्ये तो म्हणू शकता. तो अध्याय पठण करायला फक्त तुम्हाला मोजून 2 मिनटं लागतील. 2 ते 3 मिनटात तुमचं पठण होणार आहे. आणि यानंतर येतं ते म्हणजे गीतेतली 18 नावे. गीतेतली 18 नावे तुम्हाला पठण करायची आहेत. अगदी म्हणजे छोटीशी नाव आहे, तुम्हाला गुगलवर सुद्धा ती मिळून जातील. तर गीतेतली 18 नावं 1 वेळा पठण करा किंवा 11 वेळा पठण करा. काहीच म्हणजे 2 मिनटात तुमचं ते पठण होणार, काहीच वेळ लागणार नाही. आणि यानंतर श्रीराम रक्षा स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे. भगवान श्रीरामाची अतिशय प्रभावशाली आवडती सेवा ही आहे आणि ती भगवान विष्णूंना सुद्धा पोचणार आहे. भगवान विष्णूंना सुद्धा ती प्रिय आहे. तर रामरक्षा स्तोत्राचं 1 वेळा नक्की पठण करा. रामरक्षा स्तोत्र आपल्या नित्यसेवा या ग्रंथात दिली आहे, तिथून तुम्ही पठण करू शकता. रामरक्षा पठण केल्याचं खूप मोठं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणजे रामरक्षा पठण केल्याने आपल्या आयुष्यातले सगळे दुःख संकट दूर होतात, आपल्यामध्ये नकारात्मकता दूर होते आणि आपल्यामधले जे काही दोष आहेत ते सगळे निघून जाण्यास रामरक्षा स्तोत्र हे मदत करत असतं. आणि आपले अवयव जागृत होतात. म्हणजे आपल्या अवयवांचा सुद्धा म्हणजे एक्सरसाइज होते एक प्रकारची. आपण जेव्हा रामरक्षा पठण करतो, जे करत असतील त्यांना माहिती असेल, जेव्हा तुम्ही रामरक्षा पठण करणार ना, तुमच्या प्रत्येक शरीराची हालचाल, तुमच्या जिभेपासून, दातांपासून, कान, नाक, तुमचं हृदय यांची हालचाल होत असते. प्रत्येक अवयवाची हालचाल झाल्यामुळे म्हणजे रामरक्षा स्तोत्र जो नित्यनेमाने पठण करतो त्याला कधीही हार्ट अटॅक येणार नाही, असं आपल्या गुरुमाऊलींचं म्हणणं आहे. आणि खरंच त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यांनी जे काही सेवा दिल्या आहेत तर त्यांना आपण दुर्लक्ष करायचं नाही. फक्त गुरुमाऊली सांगतात म्हणून ऐकून घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. ते जे सांगतात ना त्यांच्याकडे तुम्ही कानाडोळा करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या. ते जे सेवा सांगतात ते करत चला. आणि खरंच तुम्ही जर केंद्रात जाणार ना तर तुम्हाला या सगळ्या सेवा तिथे ऐकायला मिळतील. म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओसुद्धा बघायची वेळ येणार नाही. आता मी केंद्रात जाते, मला या गोष्टी माहिती पडतात, या सेवा उपाय, म्हणून मी तुम्हाला सांगत असते. तर तुम्ही सुद्धा केंद्रात जाण्याचा प्रयत्न करा. महाराजांची आरती अटेंड करा. खूप तुम्हाला इतके दिव्य अनुभव येतील, त्याचे खूप छान अनुभव येतील. ठीक आहे, तुम्हाला केंद्रात जायला वेळ मिळत नसेल, केंद्र तुमच्या घरापासून लांब असेल तर काही हरकत नाही. घरी बसून माझे व्हिडिओ बघतात तर ते व्हिडिओ बघून फक्त सोडून देऊ नका, ते व्हिडिओचा लाभ घ्या. म्हणजे हे व्हिडिओ बघत असताना या सेवासुद्धा करा तुम्ही आणि इतरांनासुद्धा आपले व्हिडिओ द्या, म्हणजे त्यांनासुद्धा सेवेचा लाभ घेता येईल. कसं असतं, आपण सेवा करतो ना त्याचा फायदा आपल्याला होत असतो. परंतु आपल्या महाराजांनी, आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला काय शिकवलं आहे की जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा, जास्तीत जास्त सेवा घराघरात पोचवा. म्हणजे जेव्हा आपण सेवा तुम्ही पोचवणार आहे घराघरात तर त्यामुळे काय होईल की म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचं कैक पटीने फळ मिळणार. तुम्ही सेवा करणार तर त्याचं फळ मिळतो ना, त्यासोबत तुम्ही इतरांना सेवा देणार त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे त्यालासुद्धा मिळेल, तुम्हालासुद्धा मिळेल, तुमच्यासुद्धा आयुष्यातले दुःख संकट दूर होणार, यात काही शंका नाही. आता या दिवशी महिलांचे पिरियड जर आले तर काही हरकत नाही, मी ज्या ज्या सेवा सांगितल्या तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या किंवा टी व्हीवर लावा आणि श्रवण करा. परंतु जर तुम्हाला अडचण नसेल तर नक्कीच तुम्ही पठण करा. तुमच्या घरात तुमचे मिस्टर असेल त्यांना अर्ध्या सेवा सांगा, अर्ध्या सेवा तुम्ही करा. असं केलं तरी सुद्धा चालेल. जेवढ्या मी सेवा तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या तुम्हाला पठण करायला मोजून मी तुम्हाला सांगते. फक्त पाऊण तास लागणार आहे, जास्त वेळ लागणार, जास्तीत जास्त 1 तास, काही हरकत नाही. अर्धा तास सकाळी द्या, अर्धा तास सायंकाळी द्या, अशा पद्धतीने सेवा करायची. आणि या दिवशी आपल्याला तुळशी अर्चन करायचं आहे. इतकी सुंदर आपले श्रीहरी विष्णूंची सेवा आहे. तर या दिवशी तुळशी अर्चन कशा पद्धतीने करायचं याबद्दल लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. तर ही सेवा नक्की करा. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. आणि सुतक विटाळ काय आलं तर त्या दिवशी सेवा करायची नाही. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक केले, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल नक्की लिहा किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.